भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे गट स्थापन करणार आहेत। भाजप शिवसेनेचा महापालिकांसाठी हा निर्णय, जिथे महायुती म्हणून लढले तिथे एकत्र सत्ता स्थापन करणार, जिथे स्वबळावरती लढले तिथेही महायुती म्हणून सत्ता स्थापन करणार। येत्या काही दिवसांमध्ये महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला हा अंतिम होणार आहे। सत्ता स्थापनेच्या दृष्टीने ही महत्त्वाची घडामोड। भाजप शिवसेना दोन्ही पक्ष हे स्वतंत्रपणे गट स्थापन करणार आहेत। भाजप शिवसेनेचा महापालिकांसाठी याबाबतचा निर्णय झालेला आहे। जिथे महायुती म्हणून एकत्र लढलेले आहेत तिथे सुद्धा एकत्र सत्ता स्थापन केली जाणार आहे। जिथे स्वबळावरती लढले तिथेही महायुती म्हणून सत्ता स्थापन केली जाणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला हा अंतिम होईल अशा स्वरूपाची माहिती सध्या समोर येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक प्रतिक्रिया घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत या क्षणाला फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। सुशांत, सत्ता स्थापनेसाठीचा अंतिम फॉर्म्युला अजून समोर यायचा आहे, मात्र सध्या ते दिसते त्यानुसार भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे आता गट स्थापन करणार आहेत। गुरु, आपल्याला जी माहिती मिळते सूत्रानुसार त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे आपले वेगवेगळे म्हणजे स्वतंत्र गट जे आहेत ते स्थापन करणार आहेत। अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर परतलेले आहेत आणि उद्या आज रात्री उशिरा किंवा उद्या एक बैठक होईल आणि या बैठकीमध्ये गट स्थापन कधी करायचं याबाबतची जी आहे ती चर्चा होणार आहे। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार गट जरी वेगवेगळे स्थापन केले तरी निवडणुका ज्या आहेत त्या महायुती म्हणून लढलेलो आहोत, त्यामुळे सत्ता समीकरण जे आहे ते महायुतीला पूरक असेल, सत्तेचं वाटप जे आहे ते महायुतीला पूरक असेल असा निर्णय झालेला आहे। अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत होईल। मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। कदाचित भाजप आपला गट जो आहे तो बुधवारी स्थापन करू शकतात। गुरु, धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।